राधिका विचार करायला लागली की मी कायम शांत बसत असते म्हणून हे लोक मला दाबायचा प्रयत्न करत असतात. पण आता मी असं होऊ देणार नाही. मला स्वतःच काहीतरी करायला हवं. या माझ्या नंदेचं डोकं ठिकाणावर आणलंच नाही तर माझं नाव पण राधिका नाही. राधिका गडबडीत सगळं आवरून ऑफिसला गेली, पण तिचा टिफिन घरातच विसरून गेली. तिच्या सासूने तिचा टिफिन उघडून बघितला तर त्यात 2 प्रकारच्या भाज्या दिसल्या. ते बघून तिची सासू रागाने लाल झाली आणि त्यांच्या मुलाला जाऊन म्हणाली, "अरे अमित, तुझी बायको तर महाराणी आहे. हे बघ, टिफिनमध्ये भरपूर जेवण आणि 2 प्रकारच्या भाज्या घेऊन जाते. काल तर मला खर्चावर एवढे लेक्चर देत होती, पण तिला एवढा खर्च करताना लाज वाटली नाही का?" आज घरी आल्यावर तिला विचार, एवढं जेवण ती कुणाला विचारून घेऊन जात होती आणि कुणासाठी? विषय खूप किरकोळ होता, पण अमितला पण खूप राग आला. पण त्याला ऑफिसला जायचं होतं म्हणून तो शांत बसला. दिवसभर रत्नाताई सुनेला बडबडत होत्या आणि मनात म्हणाल्या, आज तिला घरी तर येऊ दे, मग बघते तिच्याकडे. आज मॅडमने जेवण बाहेरून ऑर्डर करून खाल्लं असेल. आमच्यावर खर्चाचे नियंत्रण लावते आणि स्वतः मात्र बाहेर पैसे उधळत असते. अरे, माझ्या मुलीच्या लग्नात पैसे खर्च केले तर तिचं काय बिघडणार आहे? राधिकाची नणंद पूजा पण आगीत तेल ओतायचं काम करत आईचे कान भरत होती. राधिका संध्याकाळी घरी आली. ती घरात आल्या आल्या तिची सासू तिच्यावर ओरडत म्हणाली, राधिका, मला सगळं माहीत आहे की तुझं ऑफिसमध्ये काय चालू आहे. तुला तर या घराशी काहीच देणं घेणं नाही. सासूचं बोलणं ऐकून राधिकाला पण राग आला, पण थकली असल्यामुळे सासूच्या तोंडाला न लागता ती सरळ तिच्या खोलीत गेली. तशी तिची सासू ओरडत म्हणाली, अगं, आता चहा बनवणार आहेस का तुझ्या बापाला बोलू? हे ऐकून राधिकाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती रागात खोलीतून बाहेर आली आणि सासूला म्हणाली, आई, आता तर तुम्ही माझ्या बापालाच बोलवा आणि जेवण बनवण्यासाठी आम्हीच्या बापाला पण बोलावून घ्या. सुनेचं बोलणं ऐकून रत्नाताई रागात फणफणत म्हणाल्या, राधिका, तुझी हिंमत कशी झाली तुझ्या सासऱ्यांबद्दल असे शब्द बोलण्याची? राधिका पण रागात म्हणाली, आई, तुम्ही पण माझ्या स्वर्गीय बाबांच्याबद्दल असे शब्द बोलत आहात. जर तुम्हाला लाज वाटत नसेल तर मग मला तरी कशाला वाटायला हवी? तुमचा तुमच्या तोंडावर ताबा राहत नाही. बघावं तेव्हा माझ्या मागे हात धुवून लागलेला असता. असं म्हणत राधिका खोलीत गेली आणि तिची सासू तिथेच रडत म्हणाली, अरे देवा, आज या सुनेने माझ्या नवऱ्याला पण सोडलं नाही. कसली सून माझ्या पदरात टाकली आहेस काय माहीत. जर ही नोकरी करत नसती तर मी हिला आत्ताच्या आत्ता घरातून हाकलून दिली असती. राधिकाला पण हे चांगलंच माहीत होतं की तिची सासू किती लालची आणि मतलबी आहे. म्हणून तर सुनेचं बोलणं सहन करत होती. पण तिची सासू स्वतः एवढं तिखट बोलत असायची की ते ऐकून राधिकाच्या मनात आग लागत असायची आणि ती उलट उत्तर दिल्याशिवाय राहू शकत नव्हती. पण तिच्या सासूला त्यांची चूक कधीच मान्य नसायची. त्यांना तर फक्त त्यांच्या सुनेत चुका दिसत असायच्या. संध्याकाळी अमित घरी आल्यावर त्यांनी परत रडगाणी ऐकवायला सुरुवात केली. म्हणाल्या, अमित, आता तर तुझ्या बाबांच्याबद्दल पण टोमणे मलाच ऐकून घ्यायला लागतात. तू चांगल्या पगाराची नोकरी का शोधत नाहीस? कमीत कमी त्या नालायक बाईचे बोलणे तरी मला ऐकून घ्यायला लागणार नाही. अमित आईचं बोलणं ऐकून रागात खोलीत गेला आणि सरळ राधिकाला खडसावत म्हणाला, राधिका, तू माझ्या आईसोबत तोंड सांभाळून बोलत जा. राधिका पण रागात डोळे मोठे करून म्हणाली, मी माझ्या मेलेल्या बापाबद्दल एकही अपशब्द ऐकून घेऊ शकत नाही, जशी तुमची आई तुमच्या वडिलांबद्दल ऐकून घेऊ शकत नाही. माझ्याकडे पैसे मागताना तर तुमच्या आईच्या तोंडातून साखरेसारखे गोडगोड शब्द बाहेर असतात, पण शिव्या देताना, टोमणे मारताना त्यांच्या तोंडावर कंट्रोल राहत नाही. असले बोलणे जेव्हा तुमची बहीण तिच्या सासरे ऐकेल ना, तेव्हा तुम्हाला अक्कल येईल. अमित राधिकाकडे बघतच राहिला आणि त्याला समजलं की त्याच्या आईने काय केलं आहे. त्याच्या बहिणीचे वागणे तर त्याला अगोदरच माहीत होते. त्यामुळे काही न बोलता तो फ्रेश व्हायला निघून गेला. पुढचा पूर्ण आठवडा घरात शांती होती, कारण नवीन महिना सुरू होणार होता आणि दोघांच्या पगाराची वेळ जवळ आली होती. आणि हीच ती वेळ असायची जेव्हा रत्नाताई घरात एकदम शांत असायच्या, कुणाला काहीच बोलत नसायच्या.
एक दिवस अमित घरी आला तशी त्याची आई त्याला म्हणाली, अरे अमित, आज शेजारच्या काकूंनी पूजासाठी एक छान स्थळ दाखवलं आहे. मला तर तो मुलगा आणि त्याच्या घरातले लोक खूप चांगले वाटत आहेत. त्यांनी तर त्या मुलाच्या आईशी माझं फोनवर बोलणं पण करून दिलं. आता आपण पुढच्या गोष्टी ठरवू. हे ऐकून अमित लक्ष देऊन आईकडे बघत म्हणाला, आई, तो मुलगा काय करतो? कुठे नोकरी करतो? त्याची आई खुश होऊन म्हणाली, अरे, तो मुलगा एका हॉटेलचा मालक आहे. पण त्याला लग्न त्याच्या आईच्या पसंतीने करायचं आहे. त्याच्या आईने पूजाचा फोटो बघितला आणि त्यांना आपली पूजा आवडली. आता त्यांना समोरासमोर भेटायचं आहे. किचनमधून राधिका चहा घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, आई, आता तरी ताईंना सांगा की घरातल्या कामात मदत करत जा. घरातली कामं शिकून घ्यायला. सकाळी लवकर उठायची पण सवय लावायला सांगा. नाहीतर सासरी खूप ऐकून घ्यायला लागेल. सुनेचं बोलणं ऐकून रत्नाताई डोळे मोठे करून म्हणाल्या, राधिका, तू तुझं तोंड बंद ठेव. बघावं तेव्हा माझ्या मुलीच्या मागे पडलेली असतेस. राधिका रागात तिथून निघून गेली. कारण तिला माहीत होतं की आता तिथे चालू असणाऱ्या गोष्टी ऐकून तिला रागच येईल. तरी पण तिच्या कानावर एक अशी गोष्ट पडली, ती ऐकून तिला धक्काच बसला. तिची सासू तिच्या नवऱ्याला अमितला म्हणाली, अमित, आता तुझ्या बायकोला सांग तिचा पगार वाढवून घ्यायला आणि एक कर्ज काढायची व्यवस्था करायला. आणि तू पण एका कर्जाची व्यवस्था कर. म्हणजे आपल्या पूजाचे लग्न खूप धूमधडाक्यात थाटामाटात होईल. आत बसलेली राधिका हे सगळं ऐकून सुन्न झाली. मनात विचार करत म्हणाली, ज्या सुनेमध्ये आई एवढ्या चुका काढत असतात तिच्याकडून अपेक्षा पण किती मोठमोठे ठेवत आहेत. बाहेर बसलेला अमित म्हणाला, आई, अगोदरच माझ्यावर एक कर्ज आहे, मग मला अजून किती कर्ज मिळणार आहेत? हे ऐकून त्याची आई म्हणाली, अरे अमित, तू काळजी करू नकोस. आपण राधिकाचे दागिने पूजाला लग्नात घालू. लग्नातल्या सगळ्या वस्तू तुझ्या खर्चातून घेऊ. मुलाकडच्या लोकांनी एक 4 चाकी गाडी मागितली आहे. त्यासाठी मी सांगितलं आहे की आम्ही गाडी लग्नानंतर देऊ. हे ऐकून अमितला खूप राग आला आणि तो रागात म्हणाला, आई, तू एवढा मोठा निर्णय घेतलास आणि त्याबद्दल मला काही सांगितलं पण नाही. त्या मुलाचं खरंच हॉटेल आहे का नाही याची माहिती पण काढली नाहीस आणि पूजाचं लग्न ठरवून मोकळी झालीस. मुलाचं बोलणं ऐकून रत्नाताई म्हणाल्या, ती सगळी माझी जबाबदारी आहे. तू फक्त पैशांची व्यवस्था कर. तुझ्या लग्नात मिळालेली गिफ्ट अजून तशीच पॅक आहेत. तीच आपण पूजाच्या लग्नात देऊ. राधिका हे सगळं तिच्या कानाने ऐकत होती आणि ते ऐकून तिच्या मनातला ज्वालामुखी भडकत होता. रत्नाताई अमितला म्हणाल्या, तू फक्त तुझ्या महाराणीसोबत बोलून घे. कारण तिच्याशी बोलणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. तिला तर तिच्या नंदेची अजिबात काळजी नाही. अमितला पण राधिकासोबत या विषयावर बोलायची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे तो गपगुमान खोलीत जाऊन बसला आणि राधिकाला काही बोलला नाही. पण राधिका स्वतः म्हणाली, अमित, मी उद्याच ऑफिसमधून राजीनामा देते. मला आता नोकरी करून कंटाळा आला आहे. अशी नोकरी करण्याचा काय फायदा जर सगळे तुमचा फायदा उचलत असतील? मला सगळं माहीत आहे की तुम्हा लोकांच्या मनात काय चालू आहे. हे ऐकून अमित रागात म्हणाला, आता याची काहीच गरज नाही. तू एकटी अशी नाहीस की सासरी राहून नोकरी करतेस. आता काय तुला माझ्या घरातल्यांनी डोक्यावर घेऊन नाचायला पाहिजे का? तेवढ्यात तिथे तिची सासू आली आणि जोरात ओरडत म्हणाली, राधिका, कान उघडे ठेवून ऐक. जोपर्यंत तुझ्या नंदेचं लग्न होत नाही तोपर्यंत तू नोकरी सोडायची नाहीस आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे. हे ऐकून राधिकाने रागात सासूकडे बघितले आणि म्हणाली, आई, सुनेच्या लग्नात मिळालेलं सामान मुलीच्या लग्नात देण्याबद्दल बोलत आहात तुम्ही आणि माझे दागिने पण ताईंना देण्याबद्दल बोलला आहात. अहो, हे सगळं बोलताना तुम्हाला लाज वाटायला हवी होती. जर तुमची लायकी नाही तर एवढ्या मोठ्या घरातले स्थळ बघण्याची काय गरज होती? आणि तुम्ही पण कान उघडे ठेवून ऐका. मी कुठले कर्ज घेणार नाही आणि उद्याच्या उद्या जाऊन नोकरीचा राजीनामा देणार आहे. कारण माझा पगार झाला आहे. मला पण घरात शांतीत आरामात जगायचं आहे. मी पण रोज रोज ही धावपळ करून थकले आहे.
कारण तुमची बहीण कामचोर आहे, त्यामुळे ती माझी अजिबात मदत करत नाही. तिची सासू ओरडत म्हणाली, राधिका, तोंड सांभाळून बोल. तुला कर्ज पण घ्यावे लागणार आणि नोकरी पण सोडायची नाही. माझ्या मुलीला चांगलं स्थळ मिळालं म्हणून तू जळत आहेस. राधिका अमितकडे बघून म्हणाली, अहो, आता तुम्ही काहीच का बोलत नाही? तुमची आई आणि बहीण माझ्या मागे पडल्या आहेत. मला कर्ज घ्यायला मजबूर करत आहेत आणि माझे दागिने हिसकावून घेत आहेत. जर आज तुम्ही काही बोलला नाही तर उद्या बघाच मी काय करते. अमित राधिकाचे बोलणे ऐकून मोठ्या आवाजात म्हणाला, तुमच्यापैकी कुणीच मला विचार करून देत नाही. तेवढ्यात पूजा मध्येच म्हणाली, हो हो दादा, मला माहीत आहे तू शांतीत कुठला विचार करणार आहेस. तू तर तुझ्या बायकोच्या मागे शेपूट हलवत फिरत असतोस, कारण ती नोकरी करते ना. आता बहिणीचा संसार बनवायची वेळ आली तर मागे सरकत आहेस. राधिका मध्येच नंदेचं बोलणं तोडत म्हणाली, एकतर स्वतः कामचोर आहात आणि स्थळ पण मोठ्या घरातलं हवं आहे. अहो ताई, मोठ्या घरात जाण्यासाठी स्वतः पण त्या योग्य असायला लागतं. नाहीतर असं होऊ नये की लग्नाच्या 2 दिवसातच लगेच घटस्फोट. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू रागात म्हणाली, राधिका, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला शाप देण्याची? तोंड सांभाळून बोल, नाहीतर तुझ्या खानदानाला गोळा करेन. राधिका म्हणाली, आई, तेवढी तुमच्यात हिंमत नाही, कारण तुम्हाला माझ्याकडून पैसा हवा आहे. तो माझ्या घरच्या लोकांकडून तर मिळणार नाही. अमित रागात म्हणाला, राधिका, तू शांत बसणार आहेस का नाही? तुम्ही लोकांनी घरात तमाशा उभा केला आहे. पूजा रागात म्हणाली, दादा, घर तर डोक्यावर तुझ्या बायकोनं घेतलं आहे आणि तुझ्यात तिला बोलण्याची हिंमत नाही. असला भाऊ दुश्मनाला पण मिळू नये. असं म्हणत ती रागात पाय आपटत खोलीत गेली आणि तिच्या मागे मागे तिची आई पण गेली. अमित बायकोला म्हणाला, राधिका, मला माहीत आहे या सगळ्यात तुझी चूक नाही, पण तू घरातले वातावरण बिघडवले आहेस. अगं, तू जरा शांत पण बसू शकली असतीस. जर तुला माहीत आहे तू कर्जाचे हप्ते फेडत आहेस, मग नोकरी सोडण्याचा विचार का करत आहेस? राधिका रागात नवऱ्याला म्हणाली, अहो, जशी तुमची आई माझे दागिने देण्याबद्दल बोलत आहे, तुम्हाला काय वाटतं एवढं सहजपणे मी माझे दागिने त्यांना देईन? अमित डोक्याला हात लावून विचार करायला लागला की हे सगळं कसं सांभाळायचं. आईने तर त्याच मुलाशी लग्न करायचं ठरवलं आहे आणि कर्ज घेण्यासाठी दबाव पण टाकत आहे. कर्ज काढून लग्न करून माझा काहीच फायदा होणार नाही, उलट अजून कर्जाच्या ओझ्याखाली दाबला जाईल. पण आईला हे कोण समजून सांगणार? रागात राधिकाने रात्रीचं जेवण बनवलं नाही आणि तिची सासू बाहेर बडबडत बसली. शेवटी अमितने बाहेरून जेवण ऑर्डर केलं. त्याची आई म्हणाली, हे सगळं त्या महाराणीमुळे होत आहे. स्वतः आरामात झोपली असेल, मी तिचीही मनमानी चालू देणार नाही. अमित काहीच बोलला नाही. सगळे जेवण करून झोपले. राधिका सकाळी उठली. तिचं आवरलं, पण तिने घरातलं काहीच काम केलं नाही. तिची सासू सकाळी सकाळी ओरडत म्हणाली, राधिका, चहा कुठे आहे? तशी राधिका म्हणाली, जिच्या लग्नाची स्वप्न बघत आहात तिच्याकडूनच चहा बनवून घ्या. सुनेचं उत्तर ऐकून तिची सासू बघतच राहिली आणि राधिका ऑफिसला निघून गेली. रत्नाताई दिवसभर स्थळ आणलेल्या शेजारच्या काकूंसोबत मुलीच्या लग्नाच्या देण्याघेण्याबद्दल चर्चा करत राहिल्या. त्या काकू म्हणाल्या, रत्ना, असं स्थळ परत शोधून पण सापडणार नाही. मुलगा हॉटेलचा मालक आहे. हे ऐकून रत्नाताई आणि पूजा खूप खुश होत्या. पूजाने तर तिच्या सगळ्या मैत्रिणींना पण स्थळाबद्दल सांगितलं होतं. संध्याकाळी राधिका घरी आली, पण घरात कुणाशी बोलली नाही. तिची सासू तिला ऐकवत म्हणाली, पूजा, तुझे तर आता चांगले दिवस येणार आहेत. आता तर तुला रोज हॉटेलमधलं जेवण खायला मिळेल. कुणी तुझ्यावर जळत असेल तर त्याला जळू दे. मी तर तुझं लग्न त्या मुलाशीच करणार. राधिका काही न बोलता तिच्या कामाला लागली. तेवढ्यात अमित घरी आला आणि बसला. तशी राधिका बाहेर आली आणि म्हणाली, अमित, मी राजीनामा दिला आहे आणि आता यापुढे तुमचं कर्ज तुमचं तुम्ही फेडा, कारण ते कर्ज तुम्ही घेतलं होतं. हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
अमितला तर कळतच नव्हतं की राधिकाला काय बोलावं. तिची सासू डोळे मोठे करून म्हणाली, राधिका, तुझी हिंमत कशी झाली राजीनामा द्यायची? मी तुला नकार दिला होता ना. आता तुझ्यामुळे एवढं छान स्थळ हातातून निघून जाईल. शेवटी तू तुझ्या मनासारखंच केलंस ना. त्याच वेळी शेजारच्या काकू घरी आल्या आणि म्हणाल्या, रत्ना, तू सांगितलं नाहीस की मुलीच्या लग्नात किती खर्च करणार आहेस? समोर उभी असलेली राधिका उत्तर देत म्हणाली, काकू, या घरात आता लग्न होणार नाही. हे कोण तिची सासू म्हणाली, राधिका, तू वेडी झाली आहेस का? तेवढ्या मोठ्या स्थळाला नकार देत आहेस? ते ऐकून राधिका म्हणाली, आई, तुम्ही ज्या मुलाला हॉटेलचा मालक समजत आहात ना, तो मालक नाही तर त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. त्याने मालकाच्या केबिनमध्ये जाऊन फोटो काढले आहेत आणि ते तुम्हाला पाठवले आहेत. जरा काकूंना विचारा, मी खरंच खोटं बोलत आहे का? राधिकाचे बोलणे ऐकून शेजारच्या काकूंचा चेहरा पांढरा पडला. त्यांना धक्काच बसला की याबद्दल राधिकाला कसे समजले. अमित म्हणाला, पण काकू खोटं का बोलतील? तिची सासू म्हणाली, राधिका, तू त्यांच्यावर खोटे आरोप करत आहेस. तसा राधिकाने तिचा फोन काढला आणि त्यामध्ये असलेला व्हिडिओ सगळ्यांना दाखवला. त्यात तो मुलगा वेटर बनून लोकांना वाढत होता. हे बघून रत्नाताईंच्या डोळ्यापुढे अंधार पसरला आणि त्या काकू घाबरून तिथून निघून गेल्या. अमित डोक्यावर हात मारत म्हणाला, आई, आपल्यासोबत खूप मोठा धोका होणार होता आणि आपण कर्जात बुडणार होतो. राधिकामुळे आपण थोडक्यात वाचलो. राधिका म्हणाली, आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिने एका हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती आणि मी त्या मुलाला बघितल्या बघितल्या लगेच ओळखलं, कारण मी त्याचा फोटो बघितला होता. तो मुलगा तिथे वेटरचं काम करत होता. त्या मायलेकींच्या तोंडाला तर जणू कुलूपच लागलं होतं. अमित म्हणाला, आई, तुझ्यामुळे राधिकाने तिची नोकरी सोडली. त्याचं बोलणं ऐकून त्याच्या आईच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्या रडत म्हणाल्या, हो, हे सगळं माझ्यामुळंच झालं. उलट माझ्या सुनेने माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलं. आता सगळ्या खर्चाचे ओझे तुझ्या एकट्यावर येईल. मला तर आता खूप काळजी वाटायला लागली आहे. धोक्यापासून तर वाचलो, पण एवढं मोठं कर्ज कसं फेडणार? आता उपाशी मरायची वेळ येणार. राधिका काही न बोलता खोलीत गेली. अमित पण तिच्या मागे मागे गेला. नवऱ्याला टेन्शनमध्ये बघून राधिका म्हणाली, अहो, मी नोकरी सोडली नाही. उलट मला तुमची साथ द्यायची आहे. मला फक्त आईंचा लालचीपणा संपवायचा होता, म्हणून मी खोटं बोलले. पण बरं झालं, आज त्या मुलाचे खरे रूप मला समजले. नाहीतर आपल्यावर कर्ज पण झालं असतं आणि ताईंचं आयुष्य पण बर्बाद झालं असतं. अमितने बायकोची माफी मागितली आणि म्हणाला, राधिका, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि आरोप पण केले. सासू आणि नणंद तर तिच्या नजरेला नजर देण्याच्या लायकीच्या पण राहिल्या नव्हत्या. राधिका रोज पहिल्यासारखी ऑफिसला जात होती. नवऱ्याची साथ देत होती. पण आता तिच्या सासूची तिला काही बोलण्याची हिंमत होत नव्हती. रत्नाताईंना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती.